नमस्कार मंडळ, मी आपला डी.एन. साबळे. मी स्वागत प्रॉपर्टीमधून आज परत एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. नवीन विषय असा आहे की ठाण्यामध्ये हे तलावांचं शहर, तलावांच्या शहरामध्ये आपण हे ठाण्यामध्ये किती सुंदर आणि किती चांगलं आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न आज करतोय. आपण आलो येऊर हिलच्या शेजारीच असणारं उपवन तलाव नावाचं एक खूप मोठं तलाव आहे, जिथे खूप पर्यटक येतात संध्याकाळच्या वेळेला, सकाळच्या वेळेला वॉक वगैरे करतात. आणि इथे खूप सुंदर असं वातावरण, तुम्हाला इथे मंदिर आहे, एक तलाव आहे, रेन डान्सिंग आहे, अधिक इथे खूप मोठमोठ्या शूटिंग्स पण होतात अशा रेग्युलरली. संध्याकाळच्या वेळेला खूप चांगली आणि सकाळच्या वेळेला खूप अशी चांगली जागा आहे, जिथे तुम्ही सकाळचं मस्तपैकी एन्जॉय करू शकता. आणि जर तुम्ही इथे आजूबाजूला बघितलं तर हा तुमचा पूर्णपणे असा विखुरलेला हा येऊर हिलचा डोंगर, त्याच्यात पाठीमागे सगळा हा रोड इथे, आणि त्या साईडला जर असं बघितलं एक मंदिर तिथे तुम्हाला दिसतंय. बोटिंगचा इथे आनंद घेऊ शकता. खेळायला पण लहान मुलं इथे संध्याकाळच्या वेळेला खेळतात. आणि इथे तुम्हाला ज्या संध्याकाळचा नाश्ता किंवा एक चौपाटी टाईप सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात. तर इतकं सुंदर आणि असं चांगलं वातावरण आहे. तुम्ही हा पूर्ण जर परिसर बघितला तर ह्या परिसरात सकाळचं पूर्णपणे वॉकिंग करतात. खूप लोक ह्या पूर्ण राऊंडला घेऊन इथे वॉक करतात. तुम्हाला छोटे छोटे प्राणी, बदकं वगैरे पण तुम्हाला पान कोंबड्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. आत्ताच तुम्ही जस्ट बघितलं एक शूटिंग पण चाललेली आहे पिक्चरची, जिथे ते सेटअप लागलेला आहे. ह्या पद्धतीचं हे गार्डन हे प्रॉपर्टी मार्केटसाठी पण खूप चांगलं असतं. समोर जर तुम्ही बघितलं तर लेक व्ह्यू नावाचं प्रोजेक्ट आहे, ज्याला लेक व्ह्यूचा आता तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये लेक व्ह्यूचा माझा फ्लॅट दाखवणार आहे. ते लेक व्ह्यूला जे फेसिंग आहे ते येऊर फेसिंग अधिक हे उपवन तलावाचं फेसिंग असणार आहे. सो मला ही गार्डन तुम्हाला दाखवायची होती आणि म्हणूनच आज हा व्हिडिओ बनवण्याची मी मानसिकता केली. ठाण्यातली तुम्हाला सगळ्या नवीन नवीन गोष्टी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतोय. मला असं वाटतंय तुम्ही मला थोडी मदत केली तर मी नक्की अजून चांगले चांगले व्हिडिओ आणि ठाण्यामध्ये सगळा विकास, सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.